आणि आता पुस्तक प्रेमींसाठी दिलासादायक बातमी आहे। पुण्यात पुस्तक विक्रीचा विक्रम केला आहे। तब्बल 25 लाख पुस्तकांची खरेदी झाली आहे, तर 40 कोटीहून अधिकची उलाढाल देखील झाल्याचा संयोजकांनी दावा केलाय। वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आयोजित पुणे पुस्तक महोत्सवानं दुसऱ्या वर्षी एक नवा इतिहास घडवलाय। 9 दिवसांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त वाचकांनी भेट दिली आहे। तब्बल 25 लाख पुस्तकांची खरेदी झाल्याचं देखील सांगितलं जातंय। महोत्सवात 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट उलाढाल झाल्याचं सांगितलं जातंय। या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सखोल विश्लेषण करतील। राहुल, पुस्तक मेळाव्याचे आयोजक होते, त्यांनी जी माहिती दिली खूपच रंजक आहे। 4 विश्वविक्रम झाले। विविध कार्यक्रमात 1 कोटीहून अधिकच्या नागरिकांनी याचा ऑनलाईन सुद्धा आस्वाद घेतलाय। 100हून जास्त पुस्तकांचे प्रकाशक याला उपस्थित होते। 1000 लेखकांनी या प्रदर्शनाला भेट दिली। आणि वर्षा सगळ्यात महत्वाचं काय तर आपण असं म्हणतो की अलीकडच्या डिजिटलच्या काळामध्ये पुस्तकांचं प्रेम, पुस्तकावरचं प्रेम आणि वाचन संस्कृतीचा ऱ्हास झालाय। परंतु इथे आपण बघितलं आणि मी त्या ह्या मेळाव्याला, पुस्तक प्रदर्शन आणि त्या विक्रीच्या याला 3 दिवस भेट दिली। अक्षरशः हजारोच्या संख्येने लोक येत होते, पुस्तक खरेदी करत होते। पुस्तक खरेदी 25 लाख झालेली आहे आणि उलाढाल 40 कोटीची आहे असा दावा संयोजकांनी केलेला आहे। त्यामुळे गेल्या 9 दिवसामध्ये 10 लाखापेक्षा अधिकच्या लोकांनी जी भेट दिली ते खऱ्या अर्थाने वाचन संस्कृती वृद्धिंगत कशी होत आहे याचं हे द्योतक आहे असं निश्चितपणे मानायला हवं। 4 जे विश्वविक्रम आहेत ते विश्वविक्रम हेच आहेत की कमी कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाचक प्रेमींची भेट, पुस्तक विक्री आणि एकाच ठिकाणी जेवढ्या रसिकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला तेही या पुस्तक मेळाव्याचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे। निश्चितच त्यामुळे खरं तर आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल। राहुल, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी।